प्रत्यारोप नाही झाले, आरोपच झाले आणि ते आरोपच फायदेशीर ठरले. साहेबांना घराच्या बाहेर काढणं, साहेबांच्या वयाबद्दल बोलणं, साहेबांना भटकती आत्मा बोलणं, साहेबांना शेवटचं भाषण कधी होणार असं विचारणं महाराष्ट्राच्या सुजाण जनतेला कधीच पटत नाही. आणि त्याच्यामुळे सुजाण जनतेने निर्णय घेतला. ज्या प्रकारची गद्दारी झाली, जी जयंत पाटील साहेबांनी सांगितली की महाराजांशी गद्दारी केलेल्या खंडोजी खोपडेला आणि सूर्याजी पिसाळला महाराष्ट्राने कधीच ओळखलं. त्यामुळे जो अंडरकरंट म्हणता ना, तो अंडरकरंट कसला होता, तर तो अंडरकरंट गद्दारीच्या विरोधातला होता. महागाई होती, 30% भ्रष्टाचार होता, अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी होती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची होत असलेली नाचक्की होती, चायनामधनं आलेलं सैन्य होतं. या सगळ्या गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी अंडरकरंट हा गद्दारी विरुद्ध होता आणि महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड राग काढून टाकला. 400 जागा मिळतील अशी इतर नेते जे जिंकून आले आहेत, नरेश म्हस्के सुद्धा जिंकून आले आहेत. लोकांना आता आश्चर्य वाटते की इतक्या मतांनी ते विजयी कसे झाले. संभाजीनगरमध्ये पण त्याच पद्धतीने संदीपान भुमरे जिंकून आले. ठीक आहे ना, आता कोणी ना कोणी जिंकून येणार, त्याच्यात काय मोठं आहे. पण जे 45 पार म्हणत होते ते 17वर अडकले, याच्याकडे बघूया ना. पण पॉझिटिव्हली घ्या. देशभरात 400 पारचा नारा आहे. 400 पार हा नारा लावून त्यांनी आमच्यावरती उपकार केले. ज्या दिवशी त्यांनी 400 पारचा नारा लावला, इथला जो शोषित समाज आहे, इथला जो अल्पसंख्याक समाज आहे, इथला जो दीन दुबळा आंबेडकराईट आहे, त्याला समजलं की आपल्या संविधानाचा म्हणजे आपलं हक्क आणि अधिकाराचं हे वाटोळ करणार आहेत, त्यांना इथेच थांबायला हवं. आणि 400 पारचा नारा नंतर अबकी बार मोदी सरकार ह्याच्यावर आला, पण तोपर्यंत पाणी वाहून गेले. 18 जागा आल्या तर मी राजकीय संन्यास घेईन असं आशिष शेलार म्हणाले होते महाविकास आघाडी. ते सध्या अमेरिकेत आहेत. ते अमेरिकेतनं कुठे जाणार ते मला माहिती नाही. निवडणुकीच्या अगोदर असू द्या, निवडणुकीच्या नंतर मोठा बारामतीच्या जागेवरनं अनेक जणांनी अशी उत्तरं दिली की आम्ही वेळ पडल्यास किंवा पवार कुटुंबियांमध्ये जे भाऊ बंद फिरत होते ते पुन्हा बारामतीत दिसणार नाही, तर जर दिसले तर मूळ सोडून असं म्हटले होते पवार. हे बघा, कोण काय म्हटलं होतं ना, ह्याच्यावरती मला काही बोलायचं नाही. एकदा झाली निवडणूक, झाली, सगळं संपलं. आमची ताई विजयी झाली, बस झालं. जनतेने सगळी उत्तरं देऊन टाकली. जिथे मोदी आले मुंबईमध्ये त्या सगळ्या जागा हरल्या. मोदी जिथे यांनी रोड शो केला त्या जागा म्हणजे जनतेची रिॲक्शन बघा ना तुम्ही. जनतेच्या मनात काय आहे, आमच्या तोंडात तर कशाला काढता. तुम्ही स्वतःच सांगता की ते ज्या ज्या जागी आले त्या त्या जागी ते हरले. तर तुम्ही विचार करा की काय याचा संबंध कोणाशी आहे. ज्या राम मंदिरावरती समग्र देशभरात निवडणुका भाजपने लढल्या, त्याच अयोध्येमध्ये तो अयोध्या हा मतदारसंघ नाही, तो फैजाबाद हा मतदारसंघ. आणि तिथनं 1,79,000 मतांनी समाजवादीचा उमेदवार विजयी झाला. या देशामध्ये फार काय धर्म जात हे चालत नाही. हा देश जन्मापासून धर्मनिरपेक्ष आहे. हा देश कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे सेक्युलर आहे. आणि या देशात जात पात धर्म ह्याला फार आधार मिळत नाही. थोडा वेळ मिळतो, पण लोक फार काळ मानत नाहीत, कारण का एवढे वर्ष एकत्र राहिलेली माणसं असतात. तुम्ही त्यांना कसे तोडणार. आता बारामतीतला जो विजय आहे, तर साहेबांनी 60 सालापासून तिथे नांगर फिरवलंय, मशागत केली आहे, पेरणी केली आहे. आता पेरणीची फुलं दिसायला लागली. इथली जुनी जाणती माणसं विसरताल का हे सगळं पवार साहेबांनी केलंय. अशी अपेक्षा करणं म्हणजे मराठी माणसाचा अपमान करणं आहे. मराठी माणूस एवढा कृतज्ञ नाही की तो हे सगळं विसरेल. साहेबांचा करिश्मा चालणारच होता. मला तरी पहिल्यापासून खात्री होती की तिथे काय धोका होणारच नाही. मुंबईत 5-1 असं विजयाचा फरक पाहायला मिळाला होता. निवडणुका महापालिकेच्या त्याचबरोबर विधानसभेच्या तोंडावर. असं आहे की मी मनापासून मुंबईतल्या मराठी माणसांचा आभारी आहे. मनापासून मराठी माणसं एकत्र येण्याचं काम अनेक दिवसानंतर मुंबईत झालं आणि मुंबईतल्या मराठी माणसांनी आपली ताकद दाखवली.
निवडणुकीच्या अगोदरपासून निवडणुकीच्या नंतर पण मोठा संघर्ष करावा लागत होता. सभांना परवानगी नसेल किंवा स्टेज नाही असं आहे की ते मी आज पहिल्यांदा इथलं सांगतो की ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेचा गेले 2.5 वर्ष वापर झाला ती पद्धत कुठल्याही सरकारला शोभणारी नाही आणि त्याचा एक त्याला काय म्हणतात रिफ्लेक्शन हे येतच राहणार. तुम्ही कायम ह्याला पोलिसांना ह्याच्या मागे लाव, त्याच्या मागे लाव, त्याच्या मागे लाव. पोलीस हे काय तुमच्या घरचे जावई नाही आहेत. पोलिसी यंत्रणेचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर करून तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाहीत हे या जनतेने दाखवून दिलं. त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आभार. खास करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते ह्यांचे मनापासून आभार. या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे मिळालेलं यश आहे. पण मला एकच सांगायचं आहे की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले केंद्रबिंदू आहे हे परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं.